देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण पुरुषोत्तम योग हा 15वा अध्याय पाहत आहोत. याचं वाचन करीत आहे मी आणि याचं पार्श्वभूमी थोडक्यात 2 ओळीमध्ये सांगते. तर पहिल्यापासून तर 6व्या श्लोकापर्यंत या 15व्या अध्यायात संसाराचे वृक्षरूपाने दृढ वैराग्याने ते छेदण्याचे आणि परमेश्वराला शरण जाण्याचे, परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषांच्या लक्षणाचे आणि परमधामरूपी परमेश्वराच्या महिम्याचे वर्णन करीत केलेले आहे. अश्वस्थ पुरुषरूपी क्षरपुरुषाचे प्रकरण या ठिकाणी पूर्ण केले आहे. त्यानंतर 7व्या श्लोकापासून जीव या शब्दाने वाच्य उपासक अक्षर पुरुषाचे प्रकरण प्रारंभ करून त्याचे स्वरूप, शक्ती, स्वभाव आणि व्यवहार यांचे वर्णन करून तसेच ते जाणणाऱ्यांचा महिमा सांगत 11व्या श्लोकापर्यंत म्हणजे दुसरा भाग याचा पूर्ण केले. नंतर 12व्या श्लोकापासून उपास्य देव पुरुषोत्तम याचे प्रकरण प्रारंभ करून 15व्या श्लोकापर्यंत त्याचे गुण, प्रभाव आणि स्वरूप याचे वर्णन करीत ते आता पूर्ण झालेले आहे. या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे आता 16व्या श्लोकापासून पूर्वी सांगितल्या तिन्ही प्रकार संक्षिप्तपणे सांगण्यासाठी पुढील श्लोकामध्ये क्षर आणि अक्षर या पुरुषाचे स्वरूप भगवंत सांगत आहे. 16वा श्लोक आपला चालू होता. द्वाविमो पुरुषो लोके क्षरशाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटलेला आहे. या ठिकाणी क्षर अक्षर या ठिकाणी पुन्हा आलेला आहे आणि हे अक्षराचा आपण अभ्यास 13व्या अध्यायामध्ये केलेला आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच. येथे लोके पदाला संपूर्ण संसाराचे वाचक समजावे. याच अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये जीवलोके ममवांश जीवलोके हा शब्द आलेला होता. पदही याच अर्थाने आलेले होते. या जगतात 2 विभाग लक्षात येतात. शरीरादी नाशवान पदार्थ, जड आणि अविनाशी जीवात्मा म्हणजे चेतन. याचा विचार केल्यास स्पष्ट प्रतीत होते की एक तर प्रत्यक्ष दिसणारे शरीर आहे आणि दुसरा त्यात राहणारा जीवात्मा आहे. जीवात्म्याच्या अस्तित्वानेच प्राण कार्य करीत असतात आणि शरीराचे संचालन होत असते. जीवात्म्याबरोबर प्राण निघून जाताच शरीराचे संचालन बंद होते आणि शरीर सडू लागते. लोक त्या शरीराला जाळतात, कारण महत्व नाशवान शरीराचे नाही तर त्यात राहणाऱ्या अविनाशी जीवात्म्याचे आहे. म्हणजे आपण जिवंत असेपर्यंतच या शरीराला महत्व आहे. शरीरातून आत्मा निघून गेला तर त्याला काही महत्व नाही. 5 प्राणेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी असा 17 तत्वांनी युक्त असलेले सूक्ष्म शरीर सूक्ष्म समष्टी जगताशी एक आहेत आणि कारण शरीर म्हणजे स्वभाव, कर्मसंस्कार आणि अज्ञान कारण समष्टी जगताशी मूळ प्रकृती एक आहे. हे सर्व क्षरणशील नाशवान असल्या कारणाने क्षर नावाने ओळखले जातात. ज्या तत्वाचा कधी विनाश होत नाही आणि जो सदा निर्विकार राहतो त्या जीवात्म्याचे वाचक येथे अक्षरपद आहे. आता अक्षर कशाला म्हटलेलं आहे तर या ठिकाणी आता हा अक्षर आणि अक्षर आणि पुरुषोत्तम या तिन्हीचे एकाच वेळी वर्णन निरनिराळ्या नावांनी या गीतेमध्ये आलेले आहे. ते पुढील प्रमाणे 7व्या अध्यायातील 4थ्या ते 6व्या श्लोकामध्ये क्षराला अपराप्रवृत्ती म्हटलेला आहे, अक्षराला पराप्रवृत्ती म्हटलेला आहे आणि पुरुषोत्तमाला अहम म्हटलेला आहे. 8व्या अध्यायातील 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये क्षराला आधिभूत म्हटलेला आहे, कर्म आधिभूत आणि कर्म असं नाव आहे. अक्षराला अध्यात्म आणि आदिदेव म्हटलेला आहे आणि पुरुषोत्तमाला ब्रह्म आणि अभियज्ञ असं म्हटलेलं आहे. 13व्या अध्यायातील 1ल्या आणि 2ऱ्या श्लोकामध्ये या अक्षराला क्षेत्र म्हटलं आहे, अक्षराला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे आणि पुरुषोत्तमाला माम म्हटलेलं आहे. 14व्या अध्यायामधील 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकाद्वारे क्षराला महद्ब्रह्म म्हटलेला आहे आणि योनी म्हटलेला आहे, अक्षराला गर्भ आणि बीज म्हटलेला आहे, तर पुरुषोत्तमाला अहम आणि पिता म्हटलेला आहे. तर इथे अक्षर पद्य आहे, प्रकृती जड आहे आणि जीवात्मा चेतन परमात्म्याचा अंश आहे.
आहे, त्यामुळे तो चेतन आहे. याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्याला छेदन करण्यासाठी सांगितले होते त्या संसाराला क्षर पदाने, आणि 7व्या श्लोकात भगवंतांनी ज्याला आपला अंश म्हटले होते त्या जीवात्म्याला इथे अक्षर पदाने सांगितलेले आहे. आता क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम हे तिन्ही शब्द गीतेमध्ये तिन्ही लिंगात आहे, म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. तर हे कसे आलेले आहेत ते पण आपण पाहू. तर क्षर अक्षरामध्ये नाव क्षर आहे, तर याचं पुल्लिंग क्षरच आहे. स्त्रीलिंग याला अपरा म्हटलेलं आहे. कोणत्या अध्यायामध्ये? 7व्या अध्यायातील 4थ्या ते 7व्या याच्यामध्ये अपरा हे स्त्रीलिंग आहे, आणि महत ब्रह्म जिथे म्हटलेलं आहे ते मात्र नपुंसक लिंग आहे. अक्षर, अक्षराला जीवभूत म्हटलेलं आहे, हे पुल्लिंग आहे, आणि जीवभूताम जे म्हटलेलं आहे ते स्त्रीलिंग आहे. तर यालाच अध्यात्म जे म्हटलेलं आहे ते नपुंसक लिंगी आहे. पुरुषोत्तम, पुरुषोत्तमला पुल्लिंगामध्ये भरता म्हटलेला आहे 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकानुसार. गती म्हटलेला आहे याच 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकानुसार, आणि शरण म्हटलेला आहे 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकानुसार. तर या म्हणजे हे शरणम हे काय आहे? नपुंसकलिंगी आहे. गती हे स्त्रीलिंगी आहे, आणि भरता हे पुल्लिंगी आहे. तर अशा प्रकारे क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या तिन्ही शब्दांना आलेले हे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द आपण आपल्या पाहिले. क्षर आणि अक्षर दोन्हीपेक्षा उत्तम असलेल्या पुरुषोत्तम नावाच्या सिद्धीसाठी येथे भगवंतांनी क्षर आणि अक्षर दोन्हींना पुरुष नावाने म्हटलेले आहे. आता क्षर सर्वांनी भूतानी या अध्यायाच्या प्रारंभी ज्या संसार वृक्षाचे स्वरूप सांगून त्याचे छेदन करण्याची प्रेरणा केली आहे त्याचे संसार वृक्षाला इथे क्षर नावाने म्हटले आहे. भूतानी पद प्राण्यांच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराचेच वाचक समजले पाहिजे, कारण इथे भूतांना 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 नाशवान म्हटले गेले आहे. प्राण्यांची शरीरेच नाशवान असतात, प्राणी स्वतः नव्हे, म्हणून भूतानी हे पद जड शरीरासाठी आहे. कुटस्थोक्षर उच्चते या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्याला आपला सनातन अंश म्हटले गेले आहे त्याच जीवात्म्याला येथे अक्षर नावाने म्हटले गेले आहे. जीवात्मा मग तो कितीही शरीरे धारण करणारा असो, कोणत्याही लोकात जावो, त्यात कधी कोणता विकार उत्पन्न होत नाही. तो जसाच्या तसाच राहत असतो, आणि म्हणून येथे त्याला कुटस्थ म्हटले गेलेले आहे. पूर्वी 6व्या श्लोकात आणि नंतर 12व्यापासून 15व्या श्लोकापर्यंत भगवंताने अलौकिक तत्वाचे वर्णन केले की स्वतंत्र सत्ता अलौकिकाचीच आहे, लौकिकाची नाही. म्हणजे लौकिक हे अलौकिकापेक्षा कमी. लौकिकाची सत्ता अलौकिकामुळेच प्राप्त होते, म्हणजे अलौकिकामुळे लौकिक आहे, पण लौकिकामुळे अलौकिक नाही. म्हणून इथे लौकिकाची सत्ता अलौकिकामुळेच प्राप्त होते, अलौकिकाद्वारेच लौकिक प्रकाशित होते. लौकिकात तो प्रभाव दिसून येत नाही. लौकिकात तो प्रभाव दिसून येतो, तो सर्व अलौकिकाचाच आहे. आता म्हणूनच काय म्हटलेलं आहे? सूर्याचे तेज हे सूर्याचं नसून कोणाचं आहे? माझं आहे, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे लौकिक काय? लौकिक झाला सूर्य, अलौकिक कोण? भगवंत. आणि म्हणून तो सर्व अलौकिकाचाच आहे. तर 16व्या श्लोकामध्ये भगवंत लोके शब्दाने लौकिक तत्व याचे वर्णन केलेले आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच, आणि भगवंत या दोन्हीकडून विलक्षण अर्थात अलौकिक आहेत, उत्तम आहेत. आणि लोकेन्स्मिन द्विधा निष्ठा या अक्षराला अनुसरून कर्मयोग आणि अक्षराला अनुसरून ज्ञानयोग चालतो, परंतु भक्तियोग अलौकिक आहे जो भगवंताला अनुसरून चालतो. 3ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकाद्वारे कर्मयोग सांगितलेला आहे, आणि 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकाद्वारे कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोनही योग मार्ग लौकिक आहे असं सांगितलेलं आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या अपरा प्रवृत्तीला इथे क्षर नावाने आणि पराप्रवृत्तीला इथे अक्षर नावाने म्हटले गेलेले आहे. 17वा श्लोक. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्ययवीश्वरा. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. आता उत्तम पुरुष असतो अन्य सर्व श्लोकात क्षर आणि अक्षर हे 2 पुरुषांचे वर्णन केल्यानंतर आता भगवंत त्या दोन्हीमुळे उत्तम पुरुष आणि दुसराच आहे असे सांगतात. दुसरा म्हणजे कोण? तर श्वेता
श्वेतरोपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्या ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ लपलेले असीम आणि परमअक्षर परमात्म्यात विद्या आणि अविद्या दोन्ही स्थित आहेत, तेच ब्रह्म आहे. विनाशशील जड वर्ग तर अविद्या नावाने म्हटला गेला आहे आणि अविनाशी जीवात्मा विद्या नावाने म्हटला गेला आहे. जो या विद्या आणि अविद्या दोन्हीवर शासन करतो तो परमेश्वर या दोन्हीहून सर्वथा भिन्न आणि विलक्षण आहे. अन्य, येथे अन्यपद परमात्म्याला अविनाशी अक्षराहून भिन्न दाखविण्यासाठी, म्हणजे जीवात्माहून भिन्न दाखविण्यासाठी नव्हे, तर त्याहून विलक्षण असल्याचे सांगण्यासाठी आलेले आहे. म्हणून भगवंतांनी पुढे 18व्या श्लोकात स्वतःला नाशवान अक्षरापेक्षाही अतीत आणि अविनाशी अक्षरापेक्षाही उत्तम म्हटले आहे. म्हणजे भगवंत स्वतःला काय म्हणतात, अतीत आणि उत्तम हे दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत. परमात्म्याचा अंश असूनही जीवात्म्याची दृष्टी अथवा आकर्षण नाशवान अक्षराकडे होत आहे, म्हणून इथे भगवंतांना त्यापेक्षा विलक्षण दाखविले गेले आहे. परमात्मे तुदावृत, म्हणजे त्या उत्तम पुरुषालाच परमात्मा नावाने म्हटले जाते. परमात्मा शब्द निर्गुणाचा वाचक मानला जातो, ज्याचा अर्थ परम श्रेष्ठ आत्मा अथवा संपूर्ण जीवांचा आत्मा असा होतो. या श्लोकात परमात्मा आणि ईश्वर दोन्ही शब्द आले आहेत, ज्याचे तात्पर्य निर्गुण आणि सगुण सर्व एकच पुरुषोत्तम आहे. या लोकत्रयमाविश्य विभर्तव्ये ईश्वर, म्हणजे तो उत्तम पुरुष परमात्मा तिन्ही लोकात अथवा सर्वत्र समान रूपाने नित्य व्याप्त आहे. येथे विभर्ती या पदाचे तात्पर्य वास्तविक परमात्मा संपूर्ण प्राण्यांचे भरण पोषण करतात, परंतु जीवात्म्याने संसाराशी आपला संबंध जोडल्या कारणाने अज्ञानाने सांसारिक व्यक्ती इत्यादींना आपले मानून त्यांच्या भरण पोषणाधिकारांचा भार आपल्यावर घेतला आहे, त्यामुळे तो व्यर्थच दुःख भोगतो. येथे काय सांगितलेलं आहे, श्वेताशतरोपनिषद मध्ये प्रकृती जर विनाशशील आहे तर तिला भोगणारा जीवात्मा अमृत स्वरूप अविनाशी आहे. या दोन्हींना क्षर आणि अक्षर या असं म्हणतात. एक ईश्वर आपल्या शासनात ठेवतो, म्हणजे दोघांनाही ईश्वर आपल्या शासनात ठेवतो, म्हणजे त्यांच्यावर वर्चस्व गाजवतो म्हणा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. आणि म्हणजेच काय, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे अव्यय. भगवंतांना अव्यय म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे संपूर्ण लोकांचे भरण पोषण करत असूनही भगवंताचा काही व्यय म्हणजे खर्च होत नाही, अर्थात त्यांच्यात कोणत्याही प्रकारची किंचित मात्रही उणीव येत नाही, ते नेहमी जसेच्या तसेच राहतात. ईश्वर हा शब्द सगुणाचा वाचक मानला जातो, ज्याचा अर्थ शासन करणारा असा आहे. म्हणजे अशा प्रकारे हा परमेश्वर सर्वांची पालन पोषण करणारा आहे आणि सर्वांवर शासन करणारा आहे. पुरुषोत्तमाला अन्य म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की क्षर आणि अक्षर ह्या तर लौकिक आहे, परंतु पुरुषोत्तम दोन्हीहून विलक्षण अर्थात अलौकिक आहे. म्हणून परमात्मा विचाराचे विषय नाहीत, तर श्रद्धा आणि विश्वासाचे विषय आहे. परमात्मा असल्याचे प्रमाण फक्त भक्त, संत, महात्मा, वेद आणि शास्त्र हेच आहे. अन्य याचा खुलासा भगवंताने, म्हणजे अन्य कोणी याचा खुलासा करू शकत नाही, असा प्रकारे खुलासा भगवंताने पुढील श्लोकात केलेला आहे. पुढील श्लोकात यस्माक्षरमतितोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे, म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. यत्माक्षरोमतितोऽहम् या पदात भगवंताचा हा भाव आहे की क्षर म्हणजे प्रकृती प्रतिक्षण परिवर्तनशील आहे आणि मी नित्य निरंतर निर्विकार रूपाने जसाच्या तसा राहणार आहे, म्हणून मी क्षराहून संपूर्णपणे अतीत आहे, म्हणजे वेगळा आहे. शरीराच्या पलीकडे व्यापक श्रेष्ठ प्रकाशक सबल सूक्ष्म इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या पलीकडे मन आहे आणि मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. 3ऱ्या अध्यायातील 42व्या श्लोकानुसार सांगितलेला आहे. अशा प्रकारे एका पलीकडे एक असूनही शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी एकाच जातीचे जड आहेत, परंतु परमात्मा तत्व त्यांच्याही अत्यंत पलीकडे आहे, कारण ते जड नाही तर ते चेतन आहे. अक्षरादपि चोत्तमः, जरी परमात्म्याचा अंश असल्यामुळे जीवात्म्याची अक्षर परमात्म्याशी तात्विक एकता आहे, तरी पण इथे भगवंत स्वतःला जीवात्म्यापेक्षा उत्तम सांगतात. याची कारण असं आहे,
नंबर 1, परमात्म्याचा अंश असूनही जीवात्मा क्षराशी म्हणजे जड प्रकृतीशी आपला संबंध मानतो आणि प्रकृतीच्या गुणांनी मोहित होतो, असं 15व्या अध्यायातील 7व्या श्लोकानुसार सांगितलेलं आहे. परंतु परमात्मा प्रकृतीच्या अतीत असल्या कारणाने कधी मोहित होत नाही, असं 7व्या अध्यायातील 13व्या श्लोकानुसार सांगितलेलं आहे. नंबर 2, परमात्मा प्रकृतीला आपल्या अधीन करून लोकात येतात, अवतार घेतात, असं 4थ्या अध्यायातील 6व्या श्लोकात आहे. परंतु जीवात्मा प्रकृतीला वश होऊन लोकात येतो, 8व्या अध्यायातील 19वा श्लोक. नंबर 3, परमात्मा सदैव निर्लिप्त असतात, 4थ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि 9व्या अध्यायातील 9वा श्लोक. परंतु जीवात्म्याला निर्लिप्त होण्यासाठी साधन करावे लागते, असं 4थ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि 7व्या अध्यायातील 14वा श्लोकानुसार सांगितलेलं आहे. भगवंतांनी स्वतःला अक्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम म्हटले. यातून असा भाव प्रगट होतो की क्षर आणि अक्षर या दोन्हीत भिन्नता आहे. क्षर आणि अक्षर या दोन्हीमध्ये भिन्नता आहे. जर त्या दोन्हीत भिन्नता नसती तर भगवंत स्वतःला त्या दोन्हीहूनही अतीत म्हटले नसते, अथवा दोन्हीपेक्षा उत्तम म्हटले आहे असते. म्हणून हे सिद्ध होते की जसे भगवंत क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम आहेत, तसेच अक्षरही क्षराहून अतीत आणि उत्तम आहे. क्षरापेक्षा अक्षर हे काय आहे, अतीत आणि उत्तम आहे, आणि अक्षरापेक्षा भगवंत अतीत आणि उत्तम आहे. अतोस्मी लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम. येथे लोके या पदाचा अर्थ पुराण, स्मृती इत्यादी शास्त्रे आहे. या शास्त्रात भगवंत पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. शुद्ध शास्त्राचे नाव वेद आहे, तो अनादी आहे. तेच ज्ञान अनुपूर्वी रूपाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद इत्यादी वेदांच्या रूपाने प्रगट झाले आहेत. इत्यादी नाही, 4च वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर या वेदांच्या रूपाने प्रगट झालेल्या आहे. वेदातही भगवंत पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. पूर्ण श्लोकात भगवंतांनी म्हटले होते की क्षर आणि अक्षर दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर दुसराच आहे. तो उत्तम पुरुष कोण आहे, तर भगवंत सांगतात की, आणि इथं गुह्यतम आपलं रहस्य प्रगट करतात की तो पुरुषोत्तम मीच आहे, उत्तम पुरुष पुरुषोत्तम मीच आहे. अशा प्रकारे 15व्या अध्यायात भगवंतांनी अगोदर क्षर संसार वृक्षाचे वर्णन केले, मग त्याचे छेदन करून परमपुरुष परमात्म्याला शरण होण्याविषयी अर्थात संसाराशी असलेला आपलेपणा हटवून केवळ एका परमात्म्याला आपले मानण्याची प्रेरणा केली. त्यानंतर अक्षर जीवात्म्याला आपला सनातन अंश मानून त्याच्या स्वरूपाचे वर्णन केले. शेवटी भगवंतांनी 12व्या पासून 15व्या श्लोकापर्यंत आपल्या प्रभावाचे वर्णन करत असताना सांगितले की सूर्यचंद्र आणि अग्नीमध्ये माझेच तेज आहे. मीच पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन आपल्या शक्तीने चराचर सर्व प्राण्यांना धारण करतो. मीच अमृतमय चंद्राच्या रूपाने संपूर्ण वनस्पतींना पुष्ट करतो. वैश्वानर अग्नी रूपाने मीच प्राण्यांच्या शरीरात स्थित होऊन त्यांच्याद्वारे खाल्लेल्या अन्नाला पचवितो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहे. माझ्यामुळे स्मृती, ज्ञान आणि अपोहन म्हणजे भ्रम, संशय इत्यादी दोषांचा नाश होतो. वेदादी सर्व शास्त्रांद्वारे मीच जाणण्याला योग्य आहे आणि वेदांच्या अंतिम सिद्धांताचा निर्णय करणारा तसेच वेदांना जाणणाराही मीच आहे. अशा प्रकारे आपला प्रभाव प्रगट केल्यानंतर या श्लोकामध्ये भगवंत असे गुह्यतम रहस्य प्रगट करतात की ज्याचा हा सर्व प्रभाव आहे, म्हणजे जो क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम आहे, पुरुषोत्तम, तो कोण आहे, मीच आहे, की जो मी तुझ्या सारथी करायला बसलो आहे, सारथ्य करायला तुझ्या समोर बसलेला आहो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावर फार विशेष कृपा करूनच आपले रहस्य आपल्या मुखाने प्रगट केले आहे. जसे एखादा पिता आपल्या पुत्रासमोर आपली गुप्त संपत्ती प्रगट करतो, अथवा एखादा वाट चुकलेल्या माणसास कोणी सांगावे की तू ज्याला शोधत आहे तो मीच आहे, अशा प्रकारे म्हणजे पुत्रप्रेमाच्या तुझद्वारे पुत्रप्रेमाची भावना वेगळी असते आणि इतरांना सांगणारी भावना वेगळी असते. आणि म्हणून इथे एक हे दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की पुत्रप्रेमाच्या भावनेने परमेश्वराने अर्जुनाला हे अतिगुह्यतम असं गुह्य सांगितलेलं आहे की तुझ्याजवळ असणारा जो क्षर अक्षराहून उत्तम असणारा जो कोण आहे परमेश्वर, तो मीच आहे. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत.
हे भारता, अर्जुनाला भारत हा शब्द वापरलेला आहे. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच बसतो. असा हा जो पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष, म्हणजे जर मला जो कोणी जाणत असेल तो सर्वज्ञ पुरुष नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच बजत असतो. यो मामेव मस मोडो, म्हणजे जीवात्मा परमात्म्याच्या समान अंश आहे, म्हणून आपला अंश परमात्म्याच्या वांशिक संबंधाचा अनुभव करणे हेच त्याचे असमूढ म्हणजे मोहरहित होणे हो. संसार अथवा परमात्मा यांना तत्वाने जाणण्यात मोहच बाधक आहे. कोणत्याही वस्तूच्या वास्तविकतेचे ज्ञान जेव्हा त्या वस्तूशी राग वा द्वेषपूर्वक मानला गेलेला कोणताही संबंध नसेल तेव्हाच होऊ शकते. म्हणजे आपण जर रागाच्या भावनेत असेल, मोहाच्या भावनेत असेल, तर आपण त्या वस्तूचं महत्व जाणू शकत नाही. तर आपण राग आणि द्वेष विरहित जर असलो तरच समोरच्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला आपण जाणू शकतो. संसाराला तत्वाने जाणण्यातच परमात्म्याशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव येतो आणि परमात्म्याला तत्वाने जाणताच संसाराशी आपल्या भिन्नतेचा अनुभव येतो. तात्पर्य, संसाराला तत्वाने जाणल्याने संसाराशी मानलेल्या संबंधाचा विच्छेद होतो आणि परमात्म्याला तत्वाने जाणल्याने परमात्म्याशी असलेल्या वास्तविक संबंधाचा अनुभव येतो. काय म्हटलेलं आहे की संसाराला जर आपण तत्वाने जर जाणलं, म्हणजे राग द्वेष रहित बुद्धीने जर जाणलं, तर काय होते, तर संसाराशी मानलेल्या संबंधाचा विच्छेद होतो आणि परमात्म्याला जर आपण तत्वाने जाणलं तर परमात्म्याशी असलेल्या वास्तविक संबंधाचा अनुभव येतो, म्हणजेच परमात्म्याशी आपण निगडीत होतो. जानाती पुरुषोत्तम, ज्यांची मूळतः संपूर्णपणे नष्ट झालेली आहे तोच मनुष्य पुरुषोत्तमाला जाणतो. क्षराहून सर्वथा अतीत असलेल्या पुरुषोत्तमालाच परमपुरुष परमात्मा सर्वोपरी मानून त्यांचा सम्मुख होणे, केवळ यांनाच आपले मानणे, हे भगवंताला यथार्थ रूपाने पुरुषोत्तम जाणणे होय. सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत, जो भगवंतांना पुरुषोत्तम जाणतो आणि या विषयात ज्याच्या अंतःकरणात कोणता विकल्प, भ्रम अथवा संशय राहत नाही, त्या मनुष्याला जाणण्यासारखे काही राहत नाही. म्हणून त्याला भगवंत सर्ववित म्हणतात. सर्ववित म्हणजे सर्व काही जाणणारा. भगवंताला जाणणारी व्यक्ती कितीही कमी शिक्षित असो, ती सर्व काही जाणणारी आहे, कारण तिने जाणण्यायोग्य तत्वाला जाणून घेतले आहे. भगवंताला जाणणं म्हणजे त्या काय राहिलं शिल्लक, काहीच नाही. आणि म्हणून ते इथे काय म्हटलेलं आहे, तू किती अशिक्षित असो, पण जो भगवंताला जाणतो तो सर्ववित आहे, म्हणजे सर्वांना जाणणारी आहे, कारण तिने जाणण्यायोग्य तत्वाला जाणून घेतले आहे. तिला आणखी जाणणे काही शिल्लक राहिलेले नाही. जो मनुष्य भगवंताला पुरुषोत्तम जाणतो त्या सर्ववित माणसाची ओळख ही आहे की तो सर्व प्रकारे सहज भगवंताचेच भजन करतो, तो भगवंताच्या भजनामध्येच लीन राहतो. जेव्हा मनुष्य भगवंतांना क्षराहून अतीत जाणतो तेव्हा त्याचे मन राग क्षरापासून संसार हटून भगवंतात लागते, आणि जेव्हा तो भगवंतांना अक्षरापेक्षा उत्तम जाणतो तेव्हा त्याची बुद्धी, पहिले मन लागते भगवंतात, त्याला क्षरापासून म्हटलेला आहे. म्हणजे तो काय, जेव्हा तो क्षरापासून उत्तम बनतो तेव्हा त्याची बुद्धी संसारापासून विलग होते, आणि जेव्हा तो भगवंतांना सर्वतोरी जाणतो तेव्हा तो अक्षरापेक्षा उत्तम जाणतो, तेव्हा त्याची बुद्धी भगवंतात लागते. म्हणजे काय, एखाद्या विशेष महत्वपूर्ण विषयावर मन आसक्तीपूर्वक तसेच बुद्धी श्रद्धापूर्वक लागते. मग त्याच्या प्रत्येक वृत्तीने आणि क्रियेने आपोआप भगवंताचे भजन होते. अशा प्रकारे सर्व प्रकाराने भगवंताचे भजन करणे हीच अव्यभिचारिणी भक्ती होय. मी भगवंताचा आहे आणि भगवंतच माझे आहेत, या वास्तविकतेला दृढतेने मानल्याने आपोआपच सर्व प्रकारे भगवंताचे भजन होते. मग भक्ताच्या संपूर्ण क्रिया भगवंताच्या प्रसन्नेसाठीच होतात, आपल्यासाठी नाही. ज्ञान मार्गात जाणणे भक्ती मार्गात मानणे मुख्य असते, या विषयात किंचित मात्रही संशय नाही. काय, ज्ञान मार्गात जाणून घेणे म्हणजे जाणणे, तर भक्ती मार्गात मानणे मुख्य असते. हेच भक्ती मार्गात जाणणे आहे. भगवंताला सर्वोपरी मानल्यानंतर भक्त सर्व प्रकाराने भगवंताचेच भजन करतो. भगवंताला पुरुषोत्तम म्हणजे सर्वोपरी मानल्याने सुद्धा जर मनुष्य सर्ववित होतो, तर मग सर्व प्रकाराने भगवंताचे भजन करीत असताना
भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून जाणेल, यात काय आश्चर्य. त्या ठिकाणी सर्व सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत. क्षर आणि अक्षर दोन्ही समग्र भगवंताचे अंग आहे, म्हणून त्यांना जाणणारा मनुष्य सर्वविद होत नाही, म्हणजे सर्वज्ञ होत नाही. तर जो क्षराहून अतीत आणि अक्षराहून उत्तम असलेल्या पुरुषोत्तमाला जाणतो, म्हणजे क्षर आणि अक्षर दोन्ही भगवंताचे अंग आहे, म्हणून भगवंताला जाणण्यात काही अर्थ नाही. तर या ठिकाणी म्हटलेले आहे की जो क्षराहून अतीत आणि अक्षराहून उत्तम असलेल्या पुरुषोत्तमाला जाणतो, तोच मनुष्य सर्वविद अर्थात समग्राला जाणणारा आहे. असा सर्वविद भक्त सर्व प्रकारे भगवंतातच लागून राहतो. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते, गीतेच्या 6व्या अध्यायानुसार 31व्या श्लोकाचा आहे हा. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते, कारण त्याच्या दृष्टीत एका भगवंताशिवाय दुसरा कोणी नसतोस. गीतेत सर्वविद शब्द केवळ भक्तासाठीच आला आहे. भक्त समग्राला अर्थात लौकिक आणि अलौकिक दोन्हींना जाणतो, म्हणून तो सर्वविद असतो. लौकिकाच्या अंतर्गत अलौकिक येऊ शकत नाही. इथे काय म्हटलेलं आहे, लौकिकाच्या अंतर्गत अलौकिक येऊ शकत नाही, परंतु अलौकिकाच्या अंतर्गत लौकिक येते. म्हणून निर्गुण तत्व जाणणारा ब्रह्मज्ञानी सर्वविद नसतो, तर समग्र भगवंताला जाणणारा भक्तच सर्वविद होतो. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वज्ञान ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. म्हणजे आता या ठिकाणी येथे अनघ म्हटलेला आहे, अनघ अर्जुनाला म्हटलेला आहे. निष्पाप अर्जुनाला निष्पाप यासाठी म्हटले आहे, अनघ म्हणजे निष्पाप. अनघ अर्जुनाला निष्पाप यासाठी म्हटले आहे की ते दोष दृष्टीरहित होते. दोष दृष्टीरहित करणे हे पाप आहे. दोष दृष्टी करणे हे पाप आहे, त्यामुळे अंतःकरण अशुद्ध होते. जो दोष दृष्टी रहित असतो तोच भक्तीला पात्र होतो. उदाहरणार्थ, जर आपल्या दोष दृष्टी ठेवणाऱ्या मनुष्याला गोपनीय गोष्ट किती सांगितली, तर तो त्याच्यामध्ये पुन्हा काय करतो, त्याला पुन्हा त्याच्यावर वेगवेगळे भाष्य करतो, आपलं मत प्रगट करतो. काय सांगते, परमेश्वर स्वतः माझी काय करत आहे, स्वतःलाच परमेश्वर मानून घेत आहे, स्वतःलाच काय करत आहे, प्रोत्साहन देत आहे, स्वतःचं महत्व वाढवत आहे. असं जर आपण दुसऱ्याला सांगितलं की परमेश्वर आणि प्रत्यक्ष गीता सांगितली, तर नास्तिक लोक याला मानणार नाही. आणि म्हणून इथे गोपनीय गोष्ट दोष दृष्टीरहित मनुष्यालाच सांगितली जाते. जर दोष दृष्टी ठेवणाऱ्या मनुष्याला गोपनीय गोष्ट सांगितली, तर त्या मनुष्यावर त्याचा उलटा परिणाम होतो. अर्थात उलटा अर्थ लावून सांगणाऱ्या देखील दोष पाहू लागतो, म्हणजे स्वतःची महती वाढवण्यासाठी हा सांगत आहे वगैरे वगैरे. इति गुह्यतमं शास्त्रमिदम. 14व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात अव्यभिचारिणी भक्ती सांगितल्या. भगवंतांनी 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत ज्या पुरुषोत्तमाचे विषयाचे वर्णन केलेले आहे, ज्या विषयाचे वर्णन, त्या विषयाची पूर्णता आणि उद्देशाचा निर्देश येथे इति इदम पदाने केलेला आहे. म्हणजे का, आता हे गुह्यतम असलेलं शास्त्र संपलं, त्याचं काय झालेलं शेवट झालेला आहे. या अध्यायात प्रथम भगवंतांनी क्षरसंसार आणि अक्षर जीवात्म्याचे वर्णन करून आपला अप्रतिम प्रभाव 12व्यापासून 15व्या श्लोकापर्यंत प्रगट केला. मग भगवंतांनी हीच गोपनीय गोष्ट प्रगट केली की ज्याचा हा सर्व प्रभाव आहे, तो क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम पुरुषोत्तम तो मीच आहे. यामध्ये नाटकात काम करणाऱ्या पात्राप्रमाणे भगवंत या पृथ्वीवर मनुष्यरूप धारण करून अवतरित होतात आणि असे आचरण करतात की अज्ञानी मनुष्य त्यांना जाणू शकत नाही. 7व्या अध्यायानुसार 24व्या श्लोकानुसार नाटकामध्ये आपला खरा परिचय दिला जात नाही, गुप्त ठेवला जातो. परंतु भगवंतांनी या अध्यायात हे असं गुप्त वर आणलेलं आहे आणि मीच ईश्वर आहे, तुझ्या घोड्याचा मी सारथी, तुझ्या रथाचा मी सारथी आहे, हे सांगितलेलं आहे. आपला वास्तविक परिचय देऊन अत्यंत गोपनीय गोष्ट या ठिकाणी भगवंतांनी प्रगट केली आहे की मीच पुरुषोत्तम आहे, म्हणून या अध्यायाला गुह्यतम असे म्हटले गेले आहे. शास्त्रामध्ये प्राय संसार, जीवात्मा आणि परमात्म्याचे वर्णन येते. या तिन्हीचे वर्णन 15व्या अध्यायात आलेले आहे, म्हणून या अध्यायाला शास्त्र सुद्धा म्हटले गेले आहे. सर्व शास्त्रमय गीतेमध्ये केवळ याच अध्यायाला शास्त्राची उपाधी मिळाली आहे. आणि म्हणून कधी विद्यार्थ्यांना किंवा कोणाला पाठांतर किंवा गीता शिकवायची झाली,
तर सर्वप्रथम 15व्या अध्यायापासून सुरुवात करतात साधारणपणे. कारण की आम्ही 7व्या वर्गात होतो तेव्हा आम्हाला गीता शिकवायला सुरुवात केली होती, क्लासेस लागले होते आमचे, तर आम्हाला सर्वप्रथम 15वा अध्याय त्यांनी शिकवलेला होता आणि तेव्हा पाठांतर झालं होतं पण आता विसरली असं. तर सर्व शास्त्रमय गीतेमध्ये केवळ याच अध्यायाला शास्त्राची उपाधी मिळाली आहे. यात पुरुषोत्तमाचे वर्णन मुख्य असल्या कारणाने या अध्यायाला गुह्यतम शास्त्र असे म्हटले गेलेले आहे. या गुह्यतम शास्त्रामध्ये भगवंतांनी आपल्या प्राप्तीच्या 6 उपायांचे वर्णन केले आहे की तुम्हाला जर पुरुषोत्तम परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे. पहिलं, संसाराला तत्वाने जाणणे. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे अश्वस्थ रूढम ऊर्ध्वमूल मदशाख, यामध्ये संसाराला तत्वाने जाणं. संसाराशी मानलेल्या संबंधाचा विच्छेद करून एका भगवंताला शरण जा, म्हणजे श्लोक 4थ्यामध्ये आहे. आपल्या स्थित असलेल्या परमतत्वाला जाणा, श्लोक 11व्या मध्ये आहे. वेदाध्ययनाद्वारे तत्वाला जाणा, 15वा श्लोक आहे. भगवंतांना पुरुषोत्तम जाणून सर्व प्रकाराने त्यांचे भजन करा, आताच 19वा श्लोक झालेला आहे. आणि संपूर्ण अध्यायाला तत्वतः जाणणे, हे 20व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. या अध्यायात भगवत प्राप्तीचे असे सुगम उपाय सांगितले गेले आहे आणि म्हणून याला शास्त्र म्हणणे उचितच आहे. मया उत्तम या पदाने भगवंत म्हणतात की संपूर्ण भौतिक जगताचा प्रकाशक आणि अधिष्ठान, समस्त प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला, वेदाद्वारे जाणण्यायोग्य, तसेच क्षर आणि अक्षरे दोन्हीहून उत्तम साक्षात मी पुरुषोत्तम याच्याद्वारेच गुह्यतम शास्त्र अत्यंत कृपापूर्वक सांगितले गेले आहे. माझ्या विषयात जसा मी सांगू शकतो तसा दुसरा कोणी सांगू शकत नाही, कारण दुसरा अगोदर माझ्यातच कृपाशक्तीने मला जाणेल, मग तो माझ्याविषयी काही सांगेल, परंतु माझ्यात अज्ञान नाहीच. वास्तविक स्वतः भगवंता व्यतिरिक्त दुसरा कोणीही त्यांना पूर्ण रूपाने जाणू शकत नाही. हे 10व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकातही सांगितलेले आहे आणि 15व्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. 6व्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात अर्जुनाने भगवंताला म्हटले होते की आपल्याशिवाय दुसरा कोणीही माझ्या संशयाचे निराकरण करू शकत नाही. आणि अर्जुनानेही म्हटलेलं होतं की तुमच्याशिवाय माझ्या शंकेचे कोणी निराकरण करू शकत नाही. आणि म्हणून येथे भगवंत जणू हे म्हणत आहेत की माझ्याद्वारे सांगितलेल्या विषयात कोणत्याही प्रकारचा संशय राहण्याची शक्यताच नाही. एतद बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृतकृतस्य भारत. संपूर्ण अध्यायात भगवंतांनी संसाराची जी वास्तविकता, जीवात्म्याचे स्वरूप आणि आपला अप्रतिम प्रभाव तसेच गुप्ततेचे वर्णन केले आहे, त्याचा विशेषत्वाने म्हणजे 19व्या श्लोकाचे इथे एतद पदाने केलेला आहे. या गुह्यतम शास्त्राला जो मनुष्य तत्वाने जाणतो तो ज्ञानवान अर्थात ज्ञान ज्ञातव्य होतो, त्याला काहीही जाणणे शिल्लक राहत नाही, कारण त्याने जाणण्यायोग्य पुरुषोत्तमाला जाणले आहे. परमात्म तत्वाला जाणल्याने मनुष्याची मूढता नष्ट होते. परमात्म तत्वाला जाणल्याशिवाय इतर लौकिक संपूर्ण विद्या, भाषा, कला इत्यादी किती जाणल्या तरी त्यापासून मूढता समाप्त होत नाही. कारण लौकिक सर्व विद्या प्रारंभ आणि अंत होणाऱ्या तसेच अपूर्ण आहेत. जितक्या काही लौकिक विद्या आहेत त्या परमात्म्यापासूनच प्रगट होणाऱ्या आहेत, म्हणून त्या परमात्म्याला कशा प्रकाशित करू शकतील. या सर्व लौकिक विद्यांना न जाणता ज्याने परमात्म्याला जाणले आहे तोच वास्तविक ज्ञानवान आहे. 19व्या श्लोकात सर्व प्रकारे भजन करणाऱ्या ज्या मोहरहित भक्ताला सर्वविद म्हटले गेले आहे त्यालाच इथे बुद्धिमान म्हटले गेलेले आहे. बुद्धिमानस्यात म्हटलेलं आहे ना, इथेच त्याला बुद्धिमान म्हटले गेलेले आहे. येथे च पदात पूर्ण श्लोकात आलेल्या गोष्टीच्या फलाचे प्राप्तव्यता अनुकर्षण आहे. पूर्व श्लोकात समभावाने भगवंताचे भजन करणे अथवा अव्यभिचारिणी भक्तीचा विशेषत्वाने आलेला आहे. भक्तीसारखा दुसरा कोणता लाभ नाही, म्हणून ज्याने भक्ती प्राप्त करून घेतली तो प्राप्तव्य होतो, याला काही प्राप्त करणे मग बाकी राहत नाही. अशा प्रकारे भगवंताने या अध्यायात आपल्याला पुरुषोत्तम रूपाने अर्थात अलौकिक समग्र रूपाने प्रगट केले आहे आणि म्हणून याला गुह्यतम शास्त्र म्हटले गेलेले आहे. मनुष्य कर्मयोगाने कृतकृत्य होतो, ज्ञानयोगाने ज्ञात नातव्य होतो आणि भक्ती योगाने प्राप्तव्य होतो. मला आपल्यासाठी काही करायचे नाही असा अनुभव झाल्याने मनुष्य कृतकृत्य होतो. शरीर माझे नाही, शरीरावर माझा अधिकार नाही आणि शरीराशी माझा संबंध नाही असा अनुभव झाल्यास मनुष्य ज्ञात नातव्य होतो आणि मला काही नको असा अनुभव झाल्यास
मनुष्य प्राप्त प्राप्तव्य होतो. पहा, याच्यामध्ये 3 ठिकाणी आहे. म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. कर्मयोगाने कृतकृत्य होतो, झालं बापा आता सगळं झालं असं आपण म्हणतो ना, म्हणजे कृतकृत्यता. ज्ञानयोगाने ज्ञान नातव्य होतो, संपूर्णपणे ज्ञान त्याला मिळालेलं आहे आणि मग त्याला ज्ञात नातव्य म्हटलेलं आहे, की आता माझा शरीर, या शरीराशी माझा काही अधिकार नाही आणि शरीराशी माझा संबंध नाही, म्हणजे त्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. आणि मग त्याच्या वेगळं आता मला काही नको असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा तो प्राप्त प्राप्तव्य होतो. या श्लोकात असं झालेला प्राप्त प्राप्तव्य असलेल्या व्यक्तीला बुद्धिमान पदात ज्ञाननातव्य होण्याचा भाव आला आहे. पूर्ण श्लोकात स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत या पदात प्राप्त प्राप्तव्य होण्याचा भाव आला आहे. आणि म्हणून प्रस्तुत श्लोकात आलेल्या च पदानेही अनुक्त समुच्चय अर्थ प्राप्त प्राप्तव्य घेऊ शकतो. अशा प्रकारे अलौकिक परमात्माच प्राप्तव्य आहे. या श्लोकातून हा भाव निघतो की भक्ताला ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्हीचे फल प्राप्त होते, अर्थात तो ज्ञात नातव्य आणि कृतकृतही होतो. अशा प्रकारे हा अध्याय इथे आपला संपलेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. अशा प्रकारे ओम सत या भगवत नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीता उपनिषद रूपी श्री कृष्णार्जुन संवादात पुरुषोत्तम योग नामाचा 15वा अध्याय येथे संपलेला आहे. ताई सार वाचू का, सारांश? हो चालेल, कंटिन्यू ठेवा. जयश्रीताई नंतर तुम्ही पण वाचा, रेडी राहा. हो हो हां ठीक आहे ठीक आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग या नावाने या अशा प्रकारे प्रसिद्ध आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या या 15व्या अध्यायात पहिल्या व दुसऱ्या श्लोकात अस्वस्थ वृक्षाच्या रूपकाने जगाचे वर्णन केलेले आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये जगत वृक्षाचा आदी अंत आणि प्रतिष्ठा यांची अनुपलब्ध असल्याचे सांगून दृढ वैराग्य रूपी शस्त्राने तो तोडून टाकण्याची प्रेरणा दिलेली आहे. चौथ्या श्लोकामध्ये परमपद स्वरूप परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच आदिपुरुषाला शरण जाण्यास सांगितले आहे. 5व्या श्लोकात ते परमपद प्राप्त होणाऱ्या पुरुषांची लक्षणे सांगून 6व्या श्लोकात ते परमपद परमप्रकाश आणि अनुपरावृत्तीशील असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर 7व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत जीवांचे स्वरूप, तो जीव मन आणि इंद्रियासह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो त्याचा प्रकार, शरीरात राहून इंद्रिये मन यांच्या सहाय्याने तो विषयांचा उपभोग घेतो आणि प्रत्येक अवस्थेमध्ये स्थित असलेल्या त्या जीवात्म्याला ज्ञानी पुरुषच जाणू शकतो. मलिन अंतःकरणाच्या पुरुषाला कोणत्याही प्रकारे त्याला जाणता येत नाही इत्यादी विषयांचे वर्णन केलेले आहे. 12व्या श्लोकात संपूर्ण जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्य आणि चंद्रमा यांच्यामध्ये असलेले तेज हे भगवंताचेच तेज आहे असे सांगून 13व्या व 14व्या श्लोकामध्ये भगवंत पृथ्वीमध्ये शिरून सर्व प्राण्यांना धारण करतात, चंद्ररूपाने सर्वांचे पोषण करतात आणि वैश्वानर रूपाने सर्व प्रकारचे अन्न पचवितात असे सांगितलेले आहे. 15व्या श्लोकात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या, सर्वांच्या स्मृती इत्यादीचे कारण असलेल्या, सर्व वेदांद्वारे जाणता येण्याजोग्या, सर्व वेद जाणणाऱ्या आणि वेदांताचा करता असणाऱ्या भगवंताबद्दल सांगितले आहे. 16व्या श्लोकामध्ये सर्व भूतांचे शरीर हे क्षर आहे आणि कुटस्थ आत्मा अक्षर पुरुष आहे असे म्हणून 17व्या श्लोकामध्ये त्यांच्यापेक्षा भिन्न सर्वव्यापी सर्वांचे धारण पोषण करणारा व अविनाशी परमात्मा हा पुरुषोत्तम आहे असे सांगितलेले आहे. 18व्या श्लोकामध्ये पुरुषोत्तम तत्वाच्या प्रसिद्धीच्या कारणाचे प्रतिपादन करून 19व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाला पुरुषोत्तम असे समजणाऱ्याचा महिमा व 20व्या श्लोकामध्ये वरील गुह्यतम विषयाच्या ज्ञानाचा महिमा सांगून अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. संबंध 14व्या अध्यायातील 5व्या 18व्या श्लोकापर्यंत तिन्ही गुणांचे स्वरूप, त्यांचे कार्य तसेच त्यांची बंधनकारिता आणि बद्ध मनुष्याची उत्तम, मध्यम आणि अधम गती इत्यादी विस्तारपूर्वक वर्णन करून
19व्या श्लोकामध्ये आणि 20व्या श्लोकामध्ये त्या गुणांच्या अतीत होण्याचा उपाय आणि फल हे सांगितलेले आहे. त्यानंतर अर्जुनाने विचारल्यावर 22व्यापासून 25व्या श्लोकापर्यंत गुणातीत पुरुषांची लक्षणे आणि आचर्यांचे वर्णन केले होते. आणि म्हणून 26व्या श्लोकात सगुण परमेश्वराबद्दलच्या अव्यभिचारी भक्तियोग ह्या गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मप्राप्तीसाठी योग्य बनण्याचा सरळ उपाय सांगितलेला आहे. त्यासाठी अव्यभिचारिणी भक्तियोग रूपी अनन्य प्रेम उत्पन्न करण्याच्या उद्देशाने सगुण परमेश्वर पुरुषोत्तम भगवंताचे गुण प्रभावानी स्वरूप तसेच गुणांच्या पलीकडे जाण्यास प्रधान साधन वैराग्य व भगवत शरणागती यांचे वर्णन करण्यासाठी 15व्या अध्यायाचा प्रारंभ केलेला होता. या अध्यायामध्ये सजून असते भगवंताला आपले मानल्याने परमात्म्याला आपले मानल्याशिवाय प्रेम प्राप्तीचा दुसरा कोणताही उपाय नाही. प्रेम यज्ञदान तप तीर्थ व्रत इत्यादी मोठमोठ्या पुण्यकर्मांनी मिळत नाही, तर भगवंताला आपले मानल्याने मिळते. भगवंताने म्हटले आहे की ममई वांशो जीवलोके 15व्या अध्यायातील 7वा श्लोक. याचे तात्पर्य असे आहे की जीव केवळ माझाच म्हणजे भगवंताचाच अंश आहे, यात अन्य कशाचे मिश्रण नाही. यावरून सिद्ध होते की केवळ भगवंताचाच अंश असल्या कारणाने आपला संबंध केवळ भगवंताशीच आहे. जर आपण भगवंताचेच अंश आहोत तर मग प्रकृतीचे कार्य असलेले शरीर आपले कसे होईल. म्हणून भगवंतच आपले आहेत, दुसरे कोणीही आपले नाही. भगवंताचेच अंश असल्यामुळे आपण भगवंतापासून वेगळे होऊ शकत नाही, त्यांना सोडू शकत नाही. सर्व समर्थ भगवंत सुद्धा जीवापासून वेगळे होऊ शकत नाही, जीवाला सोडू शकत नाही. जर भगवंतच सोडतील तर जीव एक नवीन भगवंत निर्माण करेल. आणि म्हणून अर्थात भगवंत एक राहणार नाही, अनेक होतील, जे कधी संभवच नाही. ज्याला आपण सोडू शकत नाही त्याच्या विषयात असा प्रश्नच होऊ शकत नाही. म्हणून भगवंत कसे आहेत काय आहेत असा विचार न करता त्यांच्याशी प्रेम करावे. जेव्हा मनुष्य संसाराशी आपला संबंध मानतो तेव्हा तो बांधला जातो, आणि जेव्हा परमात्म्याशी आपला संबंध मानतो तेव्हा तो मुक्त होतो आणि भक्त होतो. मनुष्याकडून सर्वात मोठी चूक अशी होते की जे शरीर संसाराचे आहे त्याला आपले मानतो आणि जे वास्तविक आपले आहे त्या परमात्म्याला आपण विसरतो. जेव्हा साधक या सत्याचा स्वीकार करतो की शरीर माझे नाही आणि माझ्यासाठीही नाही, तेव्हा त्याच्याद्वारे आपोआप संसाराची सेवा होते. जेव्हा तो या सत्याचा स्वीकार करतो की भगवंत माझे आहेत आणि माझ्यासाठी आहेत, तेव्हा त्याचे स्वाभाविक भगवंतात प्रेम होते. मोबदल्यात साधकाला कशाची इच्छा नसावी, कारण मोबदलाच इथे प्रश्नच नाहीये. तर कारण का मी फक्त भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहे, मग मला कशाची उणीव आहे. मग त्याच्यात कशाची आपल्याला इच्छा होऊ नये. कारण संसाराची वस्तू संसाराला दिली तर आपले काय खर्च झाले, नवीन उद्योग काय झाला. प्रेमाच्या मोबदल्यातही त्याला कशाची इच्छा नसावी, कारण तो नेहमीसाठीच आपला आहे. त्याच्याशी असलेल्या प्रेमाहून श्रेष्ठ दुसरी कोणती वस्तूच नाही ज्याची त्याला आवश्यकता असावी. प्रभू माझ्यासाठी आहे म्हणून स्वतःचा त्यांना अर्पित करणे आहे. त्यांच्याकडून काही मागायचे नाही. त्यांच्याकडून काही इच्छिल्यास आपण त्यांच्यापासून वेगळे होऊ आणि स्वतःला अर्पण केल्याने, आपण परमेश्वराला स्वतःला अर्पण केल्याने त्यांच्याशी अभिन्न होऊ. अशा प्रकारे या 15व्या अध्यायाचं एकंदर सार आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जमलं का ताई सार? हो ताई. आता तुम्ही त्यातलं तू वाचलं ना ताई तुम्ही साधक संजीवनी मधलंच? हो साधक संजीवनी मधलं वाचलं. आधी तत्वविवेचिनी मधलं वाचलं, नंतर मग साधक संजीवनी मधलं वाचलं. जय श्रीकृष्ण. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. या अध्यायामध्ये संपूर्ण जगाचा कर्ता हर्ता सर्व शक्तिमान सर्वांचा नियंता सर्वव्यापी अंतर्यामी परम दयाळू सर्वांचा सुहृद सर्वाधार शरण जाण्यास योग्य अशा सगुण परमेश्वर पुरुषोत्तम भगवंताचे गुण प्रभाव व स्वरूप यांचे वर्णन केलेले आहे. तसेच क्षर पुरुष क्षेत्र अक्षर पुरुष क्षेत्रज्ञ आणि पुरुषोत्तम परमेश्वर या तिन्हीचे वर्णन करून क्षर व अक्षर यांच्यापेक्षा भगवंत कशा प्रकारे उत्तम आहे, त्याला पुरुषोत्तम का म्हणतात, त्याला पुरुषोत्तम असे जाणण्याचे काय महात्म्य आहे आणि कशा प्रकारे त्याला प्राप्त करून घेता येते इत्यादी विषय चांगल्या प्रकारे समजावले आहेत.
म्हणून या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग असे ठेवले आहे. एक, अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष, जो तो आदि पुरुष परमेश्वर हा नित्य व अनंत सर्वांचा आधार आहे. तो सगुण रूपाने सर्वांच्यावर असलेल्या नित्य धामामध्ये निवास करतो, म्हणून त्याला ऊर्ध्व असे म्हटले आहे. संसार वृक्ष सर्व शक्तिमान अशा परमेश्वरापासून उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्याला ऊर्ध्वमूल म्हटले आहे. सामान्य वृक्षांचे मूळ खाली असते, परंतु संसार वृक्षाचे मूळ वर आहे. ब्रह्मदेव हा नित्य धामापेक्षा खाली आहे. ब्रह्मदेवाचा अधिकार भगवंतापेक्षा खालचा आहे. ब्रह्मदेव हा आदिपुरुष नारायणापासून उत्पन्न होतो व त्याच्याच शासनामध्ये राहतो, म्हणून संसार वृक्षाला खालच्या बाजूला शाखा आहेत. 2, या फांद्या 3 गुणांमुळे वाढलेल्या आहेत, सत्व रजतम. त्या शाखामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 विषय राहतात, म्हणून त्यांना कोवळी पाने म्हणतात. मनुष्य शरीरामध्ये असताना कर्म करण्याचा अधिकार आहे. शरीराने अहंता, ममता आणि वासना यांनी केलेली कर्मे ही बंधनाचे कारण आहे. सर्व योनी ही भोग योनी आहेत. 3, या संसार वृक्षाचे स्वरूप आदी नाही व अंत नाही, स्थिरही नाही. ते नाशवंत आणि क्षणभंगूर आहे. या संसार वृक्षाची परंपरा केव्हा सुरू झाली आणि केव्हापर्यंत चालू राहील याची माहिती नाही. याची स्थिती नेहमी बदलत असते. त्यामुळे या संसार वृक्षाच्या आदी अंत स्थिती या तिन्ही गोष्टी सापडत नाहीत. याच्याबद्दल आसक्तीचा अभाव ठेवणे म्हणजे दृढ वैराग्य होय. अहंता, ममता आणि वासनारूपी मुळांचा नाश करून टाकणे म्हणजेच दृढ वैराग्य रूपी शास्त्राने संसार रूपी वृक्षाचा समूळ नाश करणे होय. 4, ज्या सर्व शक्तिमान, सर्वाधार, सर्वांचे धारण पोषण करणाऱ्या अशा पुरुषोत्तमालाही प्राप्त करून घेतल्यावर मनुष्य परत येत नाही. अशा परमपद परमेश्वराला शरण जाऊन हा संसार वृक्षाचा संबंध कायमचा सुटून आदि पुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेणे, त्याचे अनुसंधान करणे, त्याला शरण जाणे. 5, ज्या पुरुषांचे मान व मोह नष्ट झाले आहेत, ज्यांनी आसक्ती रूपी दोषाला कायमचे जिंकले आहे, ज्यांची परमात्म्याशी वियोग होत नाही, ज्यांची स्थिती नेहमी आढळ अशी राहते, सुख दुःखापासून विमुक्त असे ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात. 6, परमधाम म्हणजे भगवंताचे नित्यधाम, त्याचे स्वरूप आणि भाव अर्थात मायातीत धाम. या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात परत येत नाही. 7, जीवात्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा पहिल्या शरीरातून मनासह इंद्रियांना आकर्षित करून बरोबर घेऊन जातो, तेव्हा तो प्राणांच्या द्वारे आकर्षित करतो, म्हणून 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण आकर्षित करतो, तेव्हा तो प्राणांच्या द्वारे आकर्षित करतो. जीव समुदाय हा परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराप्रमाणे जीव समुदाय हा सुद्धा अनादि आणि नित्य आहे, म्हणून तो माझ्याहून भिन्न नाही. 8, ज्या ज्या वस्तूमध्ये गंध असतो म्हणजे वास असतो, त्याला जसा वारा वासाद्वारे स्वतः बरोबर नेतो, आधाराच्या ठिकाणी स्थूल शरीर आहे, गंध म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, वायू म्हणजे वारा हा जीवात्मा आहे. ज्याप्रमाणे वारा हा वासाला एका ठिकाणाहून वाहून नेतो आणि दुसऱ्या ठिकाणी स्थापित करतो, त्याप्रमाणे जीवात्मा हा इंद्रिये, मन, बुद्धी व प्राण यांचा समुदाय रूप असलेल्या सूक्ष्म शरीराला एका स्थूल शरीरातून काढून घेऊन दुसऱ्या स्थूल शरीरात स्थापन करतो. जीवात्मा हा ईश्वर आहे. 9, जीवात्म्याचा अंतकरण आणि इंद्रिय यांचा संबंध म्हणजे त्यांचा आश्रय हा होय. जीवात्मा तिन्ही गुणांनी संबंध असे एक शरीर, कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. 10, अज्ञानी लोक आत्मा सर्वांच्या समोर शरीर सोडून गेला तरी किंवा शरीरात असला तरी तसेच विषयाचा उपभोग घेत असताही त्याचे यथार्थ स्वरूप जाणत नाही. ज्या पुरुषांना विवेक ज्ञान रूपी नेत्र लाभले आहेत, असे विवेकशील ज्ञानी हे आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणतात. 11, ज्याचे अंतकरण शुद्ध आणि स्वाधीन आहे, जो विवेकशील ज्ञानी आत्म्याला जाणतात, असे साधन आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी निरंतर श्रवण, मनन, निधिध्यास इत्यादी प्रयत्न करतात. परंतु ज्याचे अंतकरण शुद्ध केले नाही, असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. 12, सूर्यातील जे तेज जगाला प्रकाशित करते, तेच तेज चंद्रात अग्नीत आहे, ते परमात्म्याचे ते तेज आहे. सूर्य, चंद्र, अग्नी यात असणाऱ्या तेजाचा अंश हे परमात्म्याचे तेज आहे. 13, भगवंत म्हणतात की आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करण्याची जी शक्ती आहे ती माझी शक्ती आहे. भगवंतच चंद्राच्या रूपाने प्रगट होऊन सर्वांचे पोषण करतात. 14, सर्वांच्या शरीरात वैश्वानर अग्नी बनून
अग्नी पचवण्याची शक्ती ही भगवंताचा अंश आहे. संपूर्ण प्रकाशन शक्ती, धारण शक्ती, पोषण शक्ती आणि पाचन शक्ती ही भगवंताच्या शक्तीचा एक अंश आहे. 15 सर्वांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने भगवंताची विशेष स्थिती आहे. भगवंताचे हृदय हे भगवंताच्या प्राप्तीचे विशेष स्थान आहे आहे म्हणून भगवंत सर्वांच्या हृदयात स्थित आहे. ज्यांचे अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ असते त्यांच्या हृदयात भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होते. 16 या विश्वात क्षर म्हणजे नाशवंत आणि अक्षर म्हणजे अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. सर्व भूत मात्रांची शरीरे ही नाशवान आहेत व जीवात्मा अविनाशी आहे. 17 जो तिन्ही लोकांमध्ये प्रविष्ट होऊन त्यांचा नाश झाल्यावरही कधी नष्ट होत नाही, जो नेहमी निर्विकार व एकरस राहतो, तसेच जो क्षर व अक्षर या दोन्हीचा नियामक व स्वामी आहे, जो सर्व शक्तिमान ईश्वर आहे, जो गुणातीत शुद्ध सर्वांचा आत्मा आहे, तो परमात्मा हाच पुरुषोत्तम आहे. 18 भगवंत व जड वर्ग क्षेत्रापासून पलीकडे आहे, अविनाशी जीवात्मापेक्षाही उत्तम आहे. संपूर्ण जग हे वेदशास्त्र यामध्ये पुरुषोत्तम आहे. 19 परमृत सर्वांचा एकमात्र नियंता, सर्व गुण संपन्न, परम दयाळू, परम प्रेमी, सर्वांतर्यामी, सर्वव्यापी असा परमेश्वर हा क्षर अक्षर या दोन्ही पुरुषांपेक्षा उत्तम, गुणातीत आणि सर्व गुण संपन्न पुरुषोत्तम आहे. 20 अर्जुन हा अनघ म्हणजे ज्याच्यामध्ये पाप नसेल असा. तू म्हणजे अर्जुन, तुझे अंतःकरण शुद्ध व निर्मळ आहे म्हणून अर्जुना हा गुह्यतम उपदेश ऐकण्यास व धारण करण्यास तू पात्र आहेस असे भगवंत म्हणतात. सगुण परमेश्वराचे गुण, प्रभाव, तत्व व रहस्य याची गोष्ट या अध्यायात प्रामुख्याने सांगितली आहे म्हणून हा उपदेश अत्यंत गुह्य आहे. तू हे गुह्य ज्ञान ऐकण्यास पात्र आहे म्हणून तुला हे ज्ञान मी सांगत आहे. जय श्रीकृष्ण. ताई आता कोणत्या अध्यायातलं होतं तुम्ही? 15व्या अध्यायातलं. बर बर बर. नाही मला माहिती नव्हतं कारण पुस्तक येऊन काल परवा चालले तुझे पुस्तक म्हणून विचारलं. 15 बर बर. आता प्रश्नपत्रिका वाचायची आहे का ताई? हो आता उद्या घेऊया ताई, आज तर वेळ झाला आपला. हा उद्या आपण प्रश्नपत्रिका घेऊयात पूर्ण आणि जेवढं जमेल तेवढं वाचायचा प्रयत्न करूयात. प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी सोडवलं त्यांनी वाचून दाखवा, म्हणजे मग एकमेकांची देवाणघेवाण होती. नाही तर मग काय होतं की पुष्कळ जणांना कळत नाही की कसं लिहायचं ते. माझे 2च प्रश्न झाले. त्यांना अनुभव आहे त्यांनी आम्हाला सांगावं असं मला वाटतं. ताई प्रश्नपत्रिका ग्रुपवर टाकता का, म्हणजे स्वरूप कसं असतं काय कर? ऑलरेडी टाकलेली आहे ताई, ग्रुपवर ऑलरेडी आहे का? हा. नाही मध्ये माझ्याकडे ग्रुप नव्हता, ते माझा फोन बिघडल्यामुळे सगळे ग्रुप हे झाले होते मोबाईल मधून. ठीक आहे, कोणाला तरी सांगा हा म्हणजे टाकल्या जाईल परत. ठीक आहे. बर बर. हो हो. नाही तर मग उद्या तर आहेच आपल्या इथे. ओके बर बर. हो चालेल, मग थांबायचं आपण इथे. हो कोण आणि पुढचा अध्याय कोण वाचणार आहे?